रुद्राक्ष हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला एक धार्मिक आणि आध्यात्मिक मणी आहे. मानले जाते की भगवान शंकराच्या अश्रूंमुळे रुद्राक्षाची उत्पत्ती झाली आहे. याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी घातले जाते. मात्र रुद्राक्ष घालताना काही नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य पद्धतीने रुद्राक्ष धारण केल्यास त्याचे पूर्ण फायदे मिळू शकतात. येथे रुद्राक्ष धारण करण्याचे 20 महत्त्वाचे नियम दिलेले आहेत. 1. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याची शुद्धता अत्यंत महत्त्वाची आहे. रुद्राक्ष हे खरी असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही प्रकारचे नकली रुद्राक्ष वापरू नये. 2. रुद्राक्ष धारण करण्यासाठी सोमवारी किंवा महाशिवरात्रीसारख्या शुभ दिवशी सकाळी आंघोळ केल्यानंतर शुभ मुहूर्तावर घालावे. 3. रुद्राक्ष घालण्याआधी स्नान करणे आवश्यक आहे. शुद्ध मन आणि शरीराने रुद्राक्ष धारण करावे. 4. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी कोणत्याही योग्य गुरुजींचा सल्ला घ्यावा. त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. 5. रुद्राक्ष माळेत 108 मणी असावेत. तसेच रुद्राक्ष माळ एकसारख्या मण्यांनी बनलेली असावी. 6. रुद्राक्ष धारण करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जपावा, ज्यामुळे रुद्राक्षाचे सकारात्मक प्रभाव अधिक प्रभावी होतात. 7. रुद्राक्ष धारण करताना शुद्ध लाल किंवा पांढऱ्या रंगाचा धागा वापरावा. काही लोक सोनं किंवा चांदीच्या साखळीमध्येही रुद्राक्ष घालतात. 8. रात्री झोपताना रुद्राक्ष माळ काढून ठेवावी. शयन कक्षात रुद्राक्ष ठेवू नये, कारण ते अपवित्रतेच्या ठिकाणी ठेवू नये. 9. रुद्राक्ष घालताना कायम स्वच्छता राखावी. अस्वच्छ अवस्थेत असताना रुद्राक्ष धारण करू नये. 10. मांसाहारी अन्न खाण्यापूर्वी किंवा मद्यपान करताना रुद्राक्ष काढून ठेवावी. असे पदार्थ सेवन करताना रुद्राक्ष धारण करणे निषिद्ध आहे. 11. रुद्राक्ष धारण करताना आपले मन, वचन आणि कर्म पवित्र असावेत. चुकीच्या वागणुकीत किंवा असत्य बोलण्यात रुद्राक्ष धारण करू नये. 12. रुद्राक्ष घालणाऱ्या व्यक्तीने धर्मशास्त्रानुसार आचरण करावे, म्हणजेच सत्य, अहिंसा, संयम आणि धार्मिक आचरण पाळावे. 13. स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात रुद्राक्ष धारण करू नये. या काळात रुद्राक्ष घातल्यास त्याचा अपवित्र परिणाम होऊ शकतो. 14. अंत्यविधी किंवा अपवित्र स्थळी जाताना रुद्राक्ष काढावा. अशा ठिकाणी रुद्राक्ष नेल्यास त्याचा परिणाम नकारात्मक होऊ शकतो. 15. रुद्राक्षाला पाण्याचा अतिवापर किंवा साबणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. स्वच्छता करताना रुद्राक्ष काढून ठेवावी. 16. रुद्राक्षाची ऊर्जा वाढवण्यासाठी नियमितपणे रुद्राक्षावर गंगाजल किंवा स्वच्छ जल अर्पण करून त्याचे शुद्धीकरण करावे. यामुळे त्याची ऊर्जा वाढते. 17. दुसऱ्या कोणालाही आपले रुद्राक्ष स्पर्श करू देऊ नका. रुद्राक्षाची ऊर्जा तुमच्या शरीराशी संबंधित असते, त्यामुळे इतरांच्या स्पर्शाने त्याची शुद्धता नष्ट होऊ शकते. 18. प्रत्येकाने स्वतःचा रुद्राक्ष घालावा. दुसऱ्याचा रुद्राक्ष धारण करणे टाळावे. 19. रुद्राक्ष धारण केल्यानंतर त्याचे परिणाम लगेच दिसून येतील असे नाही. त्यासाठी संयम आणि श्रद्धा आवश्यक आहे. 20. रुद्राक्ष दान करू नये किंवा विकू नये. तो धार्मिक मान्यतेनुसार आपल्या स्वतःसाठीच वापरणे योग्य आहे. रुद्राक्ष हे एक शक्तिशाली धार्मिक वस्त्र आहे. त्याची योग्य प्रकारे काळजी घेतली, नियम पाळले, तर तो मनुष्याच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. मंडळी, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.